आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आईची हवं आहे नवीन वर्षात नवीन तवा. स्टीलचा तवा आहे ना ह्यो? लोखंडाचा आहे. लोखंडाचा. चपात्या होत्यात का? चपात्या होत्यात ना असं होत्यात. परताव्याच्या बाहेर चपाती गेली. 1-1.5 वर्ष झालं असं नाही ह्या तव्याला घेऊन, आहे का नाही? वापरलाच नाही, माहीतच नव्हतं आईला. नंतर ते यूट्यूबला बघून ते पीठ लावा, मग गुळगुळीत करा, मग ते जमायला लागले. त्यात पण एकच बाजू बसते, त्याच्यावर सगळीकडे फिरवायला लागते घरा 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 घरा. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमो. इकडं आईने नवीन वर्षाला देवासाठी गोडाचा प्रसाद केला होता, शिरा. आपण तर नवीन वर्षात गोडधोड खातच असतो, पण पहिलं तोंड गोड केलं पाहिजे देवाचं. बारक्या वाटीत कुणाला काढायचं? वाडा ठेव देवाला. देवाला तिकडे बस का? कोण कोण राहिले खायचं? अन्न आणि खूप खायचे. अन्नच खाय. तू खाल्ला का? जेवणार डायरेक्ट जेवण. चांगलं झालं. चांगलं. रात्री मी 2 वाजेपर्यंत जागा होते. 2 वाजता झोपलो. कालचा ब्लॉग एडिट केला. म्हणलं नवीन वर्षाचा आजपासून 7 वाजता टाकायचा. रोज 7 वाजता रोज. आज चहा चपाती नाही खाल्ली. चहा चपाती माया वाटायची रातची बाया वाटायची शिल्लक एवढी. वडापाव खाल्ल्यामुळे मी खाल्लेच नाही. अगं पोटात लय डांबरलं होतं, त्यामुळे मी विषय सोडून दिला, नको म्हणलं. पण 12 वाजता लागली होती भूक, पण नाही खाल्लं. म्हणलं जाऊ दे बटाटा जाऊ दे मग. लय भाजी बी खायची, पोटात खिचडी होईल. नंतर काही भाजी चपाती राहू दे. खिचडी होईन पडा करा 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 बघाय जायची. अण्णा गेलो आहे. आज मॅच आहे ना, अजून सेमीफायनल. काल जाईन म्हणलं लय प्यांगाळलं, आम्ही गेलोच नाही. नसन गेला अण्णा. फोन लावून बघतो मी. कॉल भरून दिली ना आईला, मग काय नाही विषय मोकळंच झालो मॅच बघाय. आता एवढी वॉल भरून घेतो ना, असा पण टेम्पो यायचा टायमिंग झालाय. एकदा का भरून टाकलं ना डोक्याची बंद जाईल, नाहीतर कवर पडून येतं. आईचं वस्तूवर तर काय नाही. आई काय बरोबर नाही शिकवत, कारण का आईला घरातली कामं लई पडलेली. मी इकडे लगेच वॉल भरायला चालू केली. वाल भरून झाल्यानंतर वालीची गोण आईच्या डोक्यावरती दिली. 40 किलो माल होत होता म्हणून बारक्या पिशवीत थोडा माल काढला. मार्केटमध्ये टेम्पो कुठं लागून सांगता येत नाही, एखाद्या वेळेस माल व्हावा पण लागतो. राहिलेलं बारकं बाज कमी निघालं होतं घेऊन. टेम्पोला एवढा चॅप्टर झाला का नाही तेव्हा स्वतः पुतं टाकायचा टेम्पोत. आता आम्हाला टाकायला बोलवतो. आमच्या इथं त्या दिवशी गटार लाईन झाली. त्या दिवशी आई म्हणली आमच्या इथं पण गटार लाईन करायची, त्याच्यामुळे पाहणी करायला आले होते. पण आमच्या इथं गटार लाईन करायला DCBच येत नाही. पण आपल्या इथं टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली तरी लोक याचा उपयोग करत नाही, त्यांना DCB लागतोय. हॅप्पी न्यू इयर नेलंय तुळशी पैसे आणि हेच केलं नाही. 2026 टाकलं नाही, नुसतं हॅप्पी न्यू इयर केलंय. मी चाललोय क्रिकेट बघायला. आता दारू कुलप लावून जा नीट मार्केटला. आजच्या लेग सेमीफायनल. काल पण बघायला नाही भेटली. राय का नाही बघायला लागेल, नाही तर मला ढकलत यायला लागेल. 5-6 दिवस झालं पेट्रोलच नाही टाकलं ना गाडीत. सोन्याने टाकलंय का नाही काय माहित भावाने. ही फडकं नाही ना लागत आई. आई ही फडकं नाही ना लागत गाडी पुसायला. लय दिवस झाले गाडी नाही पुसली ना.
मी मॅच बघायला येस्तोवर एक संघ जिंकला होता आणि दुसऱ्या संघाची बॅटिंग चालू झाली. इथून मागं कधी एवढी मोठी टुर्नामेंट भरवली नाही, पण यंदाच्या वर्षी का नाही असली एक नंबर टुर्नामेंट भरवली होती का नाही. डीजे बीजे आणलं होतं. त्याच्यानंतर दुसऱ्या टीमचा सामना चालू झाला. कसं आहे माहिती का, लहानपणी लई क्रिकेट खेळलं, पण सगळ्यांच्यात क्रिकेट बघायची मजा वेगळीच असते. अतिशय आपल्या क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या आहेत. गावातल्या गावातच मॅच भरवली होती, पण एवढी लोक मॅच बघायला आली होती की नाही, स्टेडियम मध्येच मॅच बघायला गेल्यासारखं वाटत होतं. मॅच खेळते काय तर भांडणं चालू झाली. एक संघाला डायरेक्टच विजय करून टाकलं. असली कसली मॅच आहे काय माहिती. मॅच कमी आणि भांडणंच जास्त. मी निघालो आपल्या घरी, म्हणलं डोळं झाकून डायरेक्ट संध्याकाळी सेमीफायनल मॅच बघायला आलेलो बरं. फायनल व्हायला अजून संध्याकाळी तर आपण मी काही जेवलो पण नव्हतो, तसं होतं म्हणलं असं. आणि मी गेलो तर नुकताच एक संघ विजय झाला होता. अजून मग आता शेवट येताना एक संघ हारला. मगाशी गेलतो तेव्हा एक विजय झाला होता. आणि येताना हारला एक संघ. हार जीत होतच राहते. आता डायरेक्ट 4 वाजता फायनल. जेवायला केलं तर वांग्याचं कालवण आणि चपाती. आता झोपेतून उठलोय, तोंड हातपाय धुतो आणि डायरेक्ट सेमीफायनलची मॅच बघायला जातो. विषय असा झालाय, पण चालत जायला लागणार आहे. भाऊ आले आहे ना, गाडी घेऊन गेलाय मॅच बघायला. मला चालत जायला लागणार. नशीबला का नळाला पण आत्ताच पाणी आलं होतं. म्हणलं बरं झालं, ताज्या पाण्यात हातपाय तोंड धुवायला होईन. आता आवरून लागलेले, टोपी पण घातली, गंध पण लागले. टोपी का घातली माहिती का, तिथं ऊन असणार आहे. जायचं मॅच बघायला आणि टाकलेला मोकर शिकून यायचो. गाडी नाही गावली रोडला आल्यावर, चालतच चाललोय. नाही तर लय गाड्या असतात. मी सेमीफायनल मॅच बघायला पोचलो. नुकताच टॉस उडवायचं चाललं होतं. सेमीफायनल मॅच चालू होण्याआधी 2 टीमांना एकत्र बोलवलं आणि आपलं राष्ट्रगीत चालू केलं. सेमीफायनल मॅच असल्यामुळं बरेचसे लोक वेळात वेळ काढून सेमीफायनल मॅच बघायला आली होती. सगळ्या कर्मी कृपया मागे आता आजी माझी चला थोडं मागे या. जशी मॅच रंगायला लागली तशी पब्लिकची संख्या वाढायला लागली. फायनली सिंहगडची टीम जिंकली. मला काय जायला गाडी नव्हती, मग मित्राच्या गाडीवर निघालो घरी. घरी आल्यावरती जरा वेळ बसन, पण घरची म्हणली जा आपलं पाणी संपलं, पाणी घेऊन या. मीन भाऊ निघालो पाणी आणायला. पाण्याच्या प्लॅन्टवर आल्यानंतर ही पाण्याची बारकी बाटली भरून घेतली. बारकी बाटली आणायचं म्हणलं ना लय काटाळ येतो, कारण काय ना ती काय वेळेस गावात पण नाही आणि 1 लिटर पाणी वाया जातं. घरी आल्यानंतर मस्तपैकी चहा टाकला. एवढी भूक लागली होती ना, पण घरात काहीच नव्हतं, फक्त चहा प्यायल्याशिवाय मला पर्याय नव्हता. चंद्र तर एवढा लवकर उगवला होता, तर चांदण्यांचा पत्ता नव्हता. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का, चंद्र बरोबर पौर्णिमेच्या दिवशीच पूर्ण का उजाडतो? शनिवारी तर पौर्णिमा. कसा अजून अंधार पडायला टाईम आहे तरी चंद्र उगवलाय. आईने मार्केटवरून येताना वडापाव आणला होता, पण आईला काय माहिती भाऊ येणार आहे. भाऊ गेला होता 31 डिसेंबरचा फिरायला, आणि तो संध्याकाळी तर गेला आणि सकाळी तर परत आला, पण आईला माहितीच नाही आलाय का नाही. आईने एकच वडापाव आणला होता, तो पण मी बुकना पाडून टाकला. मार्केटवरून आईने चक्की आणली होती, तिचा पण बुकना पाडून टाकला. आलतू फालतू खाण्यापेक्षा चक्की घातलेलं बरं. मेथी 10च्या 4 म्हणल्यावर काय करायचं मेथीवाल्यांनी. कोथमीर तर 1.5 रुपयालाच आहे. भावाने फिरायला गेल्यावर आईला साडी आणली होती आणि आई बघत होती कशी. आईला कसलं काय दिलं का नाही, आईला चांगलंच असते. कुठल्या आईला पोराने कुठली गोष्ट आणली का नाही ती आवडती म्हणजे आवडती. आई म्हणली आजच्याला जेवायला काय करू. मी आईला म्हणलं तुझ्या मनाला काय वाटतंय ते बनव.
आईला म्हणलं तुझ्या मनाने बनवतं. आईने इकडे लगेच शिकरण बनवले, पण मला काही शिकरण आवडत नाही. मी इकडं वरण भाताचा बुकना पाडायला चालू केला. आपल्याला नको शिकरण बिकरण, आपलं वरण भात खायचं आणि झोपायचं. आमच्या घरी ती काळं कुत्रं यायचं ना, ती मेलंय. त्याच्यामुळं म्हणलं आमच्या घरी ती कुत्रं येत का नाही, आणि ते पण आपल्या वावराच्या तिकडं मेले. कोणी मारलं काय माहिती. त्या कुत्र्याला आम्ही रोज चपाती टाकायचो आणि त्याची वाट बघायचो, पण त्याची आता वाट बघायची आम्हाला सोडून द्यायला लागली. त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर मी नाही बसलो होतो मेथीच्या भाज्या निवडत. म्हणलं हिला तरी किती वेळ लागणार आहे निवडायला, एकाला दोघं बसले की काम उरकून जाते. आईला या सुतुळीची गाठ काही सोडवा येत नव्हती. आईला म्हणलं तू आयुष्यभर या सुतुळीच्या गाठणीप्रमाणे संसार घट्ट केला आणि तुला एवढीशी सुतुळीची गाठ सोडता येणार नाही. हिंमत कधी हारायची नसती, प्रयत्न करत राहायचं. ज्या भाजीची गाठ सोडली का नाही आईने, ती भाजी सगळी एक शिवडी होती. नुसते तोंडाची भाजी घ्यायची. भाजी निघली, एवढी काट्या निघल्या. कसं आहे माई, एवढीशी भाजी आता शिजून तर केवढी कमी होईन आहे ती. एवढीच होईल, ह्याच्यापेक्षा थोडी जास्त होईल. वाटते का तरी 5 गाड्या आहे. एवढे निसून निघल्या आणि एवढ्या 5 गाड्याच्या काड्या. गुड नाईट. गुड मॉर्निंग. म्हणलं तुला आठवते का बघा. गुड नाईट. 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 हुशार म्हणायचं तू. आईला गुड नाईट म्हणण्याऐवजी गुड मॉर्निंग म्हणलो. आई 5 मिनिटासाठी हँगत झाली. अरे म्हणले आता रात्र पडली, गुड नाईट म्हणलं, मग गुड नाईट. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला पण गुड नाईट.